नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। श्री नरसिंह संस्थान पोखरणे तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित करा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सागडे। श्री नरसिंह मंदिर हे प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान आहे। येथे वर्षभरात भक्त पर्यटकांची मोठ्या संख्येने रेलचेल असते। राज्यासह भारतातील बऱ्याच भक्तांचे हे कुलदैवत आहे। जाज्वल्य असलेल्या या देवतेची प्रचिती प्रत्येकालाच येते, अनुभवास येते। तसेच वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होत असतात। या सर्व बाबीचा विचार करत विकास आराखड्यासाठी अंदाजे 400 कोटी रुपये गरज आहे, असे या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे। तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित करा, असे सागडे श्री नरसिंह संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुटे, संस्थेचे अध्यक्ष मंचकराव वाघ आदीसह नरसिंह संस्थान पोखरणे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण स्वागत करणार आहोत। माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब स्वागत करायचे। डॉक्टर रत्नाकरजी गुटे काका स्वागत। आज आपल्या पोखरणे येथे आवर्जून दर्शनासाठी उपस्थित असलेले सर्वांचे नेते, माझे नेते, महाराष्ट्राचे आघाडीचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, उपस्थित आमदार रत्नाकर गुटे काका, विक्रम पप्पा, चव्हाण, सर्व या परिसरातील मी आदरणीय दादांना या ठिकाणी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो। 2007 साली आपण या क्षेत्रामध्ये येऊन नरसिंहाचे आशीर्वाद घेतले होते आणि या जिल्ह्यातला प्रत्येक लोकप्रतिनिधी कुठल्याही शुभ कार्याला नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी त्याच्या कार्याला शुभारंभ करतो। या जिल्ह्यात सर्वात जागृत आणि जाज्वल्य देवस्थान आहे। 1200 पासूनचा याचा इतिहास आहे आणि अत्यंत दर शनिवारी जवळपास 25,000च्या वर भाविक दर्शनाला या ठिकाणी येतात आणि श्रावण शनिवारी 1 लाखाच्या वर भाविक या मंदिरामध्ये या नरसिंहाच्या दर्शनासाठी येतात। अत्यंत जागृत असलेलं देवस्थान आहे दादा आणि हा माझ्या विधानसभा क्षेत्रातला आहे आणि सातत्याने मी मागच्या 2099-2000 पासून प्रत्येक शनिवारी येथे दर्शनासाठी येत असतो, मागच्या जवळपास 25 वर्षापासून। आणि तुम्हाला या ठिकाणी आवर्जून आज बोलण्याचं कारण असं आहे की काही 2014-15 मध्ये आपण या मंदिराच्या समोरून पालखीकडे गेलो होतो। काही कारणास्तव आपल्याला या ठिकाणी दर्शनाला तांत्रिक अडचणीमुळे, काही अडचणीमुळे या ठिकाणी येता आलं नाही, परंतु त्यावेळेसपासून माझी इच्छा होती की आपण देवाच्या समोरून गेलो पण आपण दर्शनाला या ठिकाणी जाताना घेऊन जाऊ शकतो नाही, म्हणून आज आवर्जून तुम्हाला या मंदिरामध्ये दर्शनासाठी मी बोलवून घेतलेलं आहे। विकासाच्या माध्यमातून मंचकराव गुरुजी जे या संस्थांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या मंदिराच्या विकासासाठी आपल्याकडे निवेदन त्या ठिकाणी दिलेलीच आहे आणि निश्चितच आपणही मानवतेच्या सभेमध्ये या ठिकाणी सर्व नागरिकांना, मतदारांना, सर्व जनतेला आवाहनही केलं होतं की या मंदिराच्या भविष्यासाठी, या मंदिराच्या विकासासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि माझी मनोमन इच्छा आहे की या नरसिंह देवस्थानाला दादा महाराष्ट्राच्या नकाशावर त्या ठिकाणी आणण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न करावे। जिल्ह्याचं अत्यंत जागृत देवस्थान आहे। जिल्ह्यातला प्रत्येक भाविक, प्रत्येक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतो। प्रत्येक व्यक्तीची शुभकार्याची सुरुवात इथे नतमस्तक होऊनच होत असते, म्हणून अनेक विकासाचे प्रयत्न या मंदिराच्या, या संस्थांचे रखडलेले आहेत। पण हा संस्थान तीर्थक्षेत्र खोल दर्जामध्ये आहे आणि निश्चितच आपल्याला सोयीस्कर होईल आणि आपल्याला सहजरित्या याच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी आपल्याला सहकार्य करता येईल। जेवढं शक्य होईल तेवढंच आहे। पर्यटन चालू आहे, तीर्थक्षेत्रात आहे पर्यटन।
अशी मी सर्व भाविकांच्या वतीनं आपल्याकडे त्या ठिकाणी विनंती करतो म्हणून आपल्याकडं या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो या सर्व देवस्थानाचा या क्षेत्राचा विकास आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल तुमच्या आशीर्वादानं आणि रशियाच्या दैवी शक्तीनं या ठिकाणी आज मी विधानसभेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करत आहे आणि निश्चितच माझी इच्छा आहे की या मंदिराला महाराष्ट्राच्या नकाशावर त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊया. निश्चित तुमचं सहकार्य मला या ठिकाणी मिळेल. मी आमच्या सर्वांच्या वतीने सर्व उपस्थित आणि या परभणी जिल्ह्यातल्या सर्व भाविकांच्या वतीने मी दर्शनासाठी दादांसाठी प्रार्थना करतो. दादा धडाडीचे नेतृत्व आहेत, महाराष्ट्रासाठी काम करत आहेत आणि निश्चितच जवळच्याच काळामध्ये आदरणीय दादा या महाराष्ट्राच्या मुख्य नेतृत्वाकडे आणि मुख्य भूमिकेमध्ये या महाराष्ट्राच्या मी रशियाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि अधिक न बोलता अनेक कार्यक्रम पुढे आहेत त्यामुळे अधिक न बोलता मी या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवकांचे राज्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे चव्हाणजी, मराठवाडा 8 जिल्ह्याचे शिक्षक, मतदारसंघाचे आमदार विक्रम काळेजी, तसंच त्यांना आपण यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच विधानसभेकडून पाठवलं. त्या पाथरी, सोनपेठ, आंबर या तालुक्यातले काही गावांचं प्रतिनिधित्व करत असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजेश विटेकरजी, आपले श्री नरसिंह संस्थान कोकणी याचे अध्यक्ष भीमा वाघ, कोषाध्यक्ष तातेराव तावरे, सर्व माझ्या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित ग्रामस्थ, नागरिक, सरपंच, गावातील सर्व प्रमुख मंडळी, सर्व भाविक, भक्तगण, पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच श्री नरसिंह संस्थान कोकणी या परिसरामध्ये आलेलं आहे. संस्थांच्या वतीनं मला निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर मी नंतर येतो. परंतु श्री नरसिंहांच्या चरणी नतमस्तक होण्याच्याकरता, आशीर्वाद घेण्याच्याकरता मला राजेशने सांगितलेलं होतं. आज मी हिंगोली आणि परभणी जातो जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आलेलं आहे. परंतु तुम्ही दौऱ्याची सुरुवात करताना पहिल्यांदा इथं श्री क्षेत्र नरसिंहाचं दर्शन घ्या आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी तुला सुरुवात करा. आपली परंपरा आहे, आपल्या बापदाद्यांपासून ती चालत आलेली, आपल्या पूर्वजांच्यापासून चालत आलेली आहे. प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते. तशा प्रकारे ह्या भागातील जागृत देवस्थान मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात. त्याचा उल्लेख आत्ताच काही माझ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये भक्तगण येत असताना काही वडीलधारी असतात, काही त्याच्यामध्ये आमच्या महिला आमच्या बहिणी असतात, काही त्याच्यामध्ये आमची पुरुष मंडळी असते. त्या सगळ्याच घटकांना तिथं आल्यानंतर ज्या काही स्वच्छता करावं लागतं, काही निवारा त्या ठिकाणी लागतो, व्यवस्था व्यवस्थितपणे लागते, पिण्याचं पाणी लागतं आणि स्वच्छता लागते. ह्या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीनं करण्याच्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलेला वेगवेगळ्या जिल्ह्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. आम्ही लोकप्रिय छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जे गड किल्ले त्या काळामध्ये उभे केलेले आहेत त्याच्या जीर्णोद्धाराचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं सोंडीला तिथे एक चांगल्या प्रकारचं स्मारकाचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज दुसरे छत्रपती स्वराज्याचे त्यांचं तुळापूर आणि वडू या भागामध्ये तिथे एक चांगल्या प्रकारचं समाधीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर जिथं महाराजांना शेवटी संगमेश्वरला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
त्या काही तिथं गद्दारी काहींनी केली, फितुरी केली आणि त्याच्यामुळं जो राजा आपल्या आयुष्यामध्ये एक देखील लढाई न हारलेला असा जगातला एकमेव राजा ते छत्रपती संभाजी महाराज, त्यांचंही तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं म्हणून मी स्वतः उद्याच्याला सकाळी तिथं जाणारे शेखर निकम आमचे तिथले आमदार आणि तिथले आमचे पालकमंत्री श्री उदय सावंत हे पण तिथे येणार आहेत. मी अधिकारी आणि ते सगळे संबंधित लोकांना तिथे बोलवलेलं आहे. अशा पद्धतीने ही कामं चाललेली आहेत. आम्ही आपलं पांडुरंग तिथलंही देवस्थान पंढरपूरचा विठ्ठल त्यांचाही चांगल्या पद्धतीनं जीर्णोद्धार करण्याच्या बद्दलचं काम तिथं पण लाखो आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला, इतर एकादशीला भाविक येत असतात. आपली साधू संतांची भूमी आहे, आपली पवित्र भूमी आहे, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळं या साधू संतांच्या भूमीमध्ये देव असेल, आळंदी असेल, पैठण असेल अशा अनेक ठिकाणी तिथं पण सुविधा करण्याचं काम हे आम्हा लोकांचं झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तिथल्या ज्योतिबाचं पण काम त्या ठिकाणी आमचा प्लॅन तयार झालेला आहे. तुळजाभवानीचं पण काम आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. मला या कोकणी आणि या पंचक्रोशीतील बांधवांना सांगायचं आहे, तुमचा ट्रस्ट, तुमचे लोक यामध्ये आम्हाला अजिबात हस्तक्षेप करायचं ते तुमचं काम आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण उद्याच्याला काम हातामध्ये घेत असताना तुम्ही मागणी करून मला पत्र दिलं, एक 400 कोटी रुपयाचं सांगितलं की आम्हाला इथं श्री क्षेत्र कोकणी नृत्य इथलं सदर विकास आराखड्याचं करता अंदाजे 400 कोटी रुपयाची गरज आहे. मित्रांनो 400 कोटी रुपये काही रक्कम कमी आहे. आणि दुसरं एक पत्र दिलंय त्याच्यात 202 कोटी रुपये, 202 कोटी 16 लाखाचा तो हे दिलेला आहे, एस्टिमेट दिलेला आहे. त्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो, मी देखील तुमच्याच विचाराचा, त्यामध्ये तुमचे आमदार राजेश विटेकर, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं होतं यावेळेस मी त्याला पहिल्यांदा खासदारकीचं तिकीट देणार होतो, परंतु काही कारणानिमित्त आमच्या युतीमध्ये थोडी चर्चा झाली आणि त्याला थांबावं लागलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं त्याला आमदार करायचं. आम्ही एमएनसी पण केलेला होता, परंतु एमएनसीपेक्षा विधानसभेमध्ये आमदार झालं तर जास्त उपयुक्त करेल असं मलाही वाटलं, राजेशलाही वाटलं. तसं आव्हान मी आपल्याला सगळ्यांना केलं. त्या आव्हानाला त्या लाडक्या बहिणींनी, त्या वडीलधाऱ्यांनी, त्या पुरुष मंडळींनी, तरुण तरुणींनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याला आशीर्वाद दिले आणि त्याला या मोठ्या मतदारसंघातनं म्हणजे पाथरी, मानवत, सोनपेठ आणि माझ्या परभणीतली काही 60-65 गाव त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. तो माझ्याकडे नेहमी दादा आता मी इथलं प्रतिनिधित्व करतोय, हे काम झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्याने निवडून आल्या. श्री नरसिंह या क्षेत्राचं काम तुम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं पाहिजे. मी काही शब्द निवडणूक दिले मंडळी, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तसा शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं मी दिलेले शब्द हे मला टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण करायचे, त्याच्यापासून मी बाजूला हटणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की सगळे काम करत असताना त्या हेरिटेजला पुरातन काळातलं, त्या काळातलं हे सगळं मंदिर आहे. आता हे काम करताना त्याच्यामध्ये दगडीच बांधकाम आपण करू, खूप काही चांगल्या पद्धतीनं करू, परंतु याच्यातल्या काही गोष्टी काढाव्या लागतील, त्याला तुमची संमती लागेल. आता आपण ज्या हॉलमध्ये बसलोय तिथं आपल्याला हे ठेवायचं आहे का स्लॅब टाकून त्याला वेगळ्या पद्धतीनं मंदिराच्या समोर जो हॉल असतो किंवा मंडप असतो त्याला अशा पद्धतीनं मंडप, तर त्याच्यात इथंही कॉलम आला, तिथंही आला, पलीकडे आला, ते कॉलम जास्त कडेला कॉलम अलीकडे डी वगैरे सगळे निघालेले आहेत. अशा पद्धतीनं खास मंदिराची कामं करणारे आर्किटेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तुमच्या सगळ्यांची संमती असेल
मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. मी त्याच्यामध्ये कुठेही कुणाला नाराज करणारा कार्यकर्ता नाही. इथं आल्यानंतर, गावात आल्यानंतर इथपर्यंत येण्याच्या करता जे काही संस्थांच्या मालकीचं जागा असेल, त्याला कंपाऊंड, त्याला बाकीच्या गोष्टी, एवढा मोठा भाविक येत असताना त्यांची व्यवस्थितपणे सोय, त्याच्यामध्ये इतर काही मूलभूत गरजा, पिण्याचं पाणी, अंडरग्राऊंड ड्रेनेज, लाईटची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी, या इथल्या प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य राखून त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला धक्का न लावता आणि तुमचा पण त्याला मनापासून तिथं पाठिंबा असला पाहिजे, तर या कामामध्ये मी पुढे जायला तयार आहे. त्याचे लोक मी पाठवी. त्याच्यामध्ये मात्र आता पूर्वीच्या काळात ग्रॅनाईट वगैरे नव्हता. तुम्ही तुमच्या सोयीनं काही ठिकाणी ग्रॅनाईट टाकला, काही ठिकाणी दगड आहे, काही ठिकाणी लाकूड आहे, काही ठिकाणी पत्र आहे, असं वेगवेगळं त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही तुमचे ट्रस्टी बाग आणि तावरे यांच्याशी पण बोलू, गावकऱ्यांशी पण बोलू, सरपंचांचा पण गावाचे प्रमुख असतात त्यांचंही पण काय मत आहे ते पण जाणून घेऊ आणि ट्रस्टींचं पण मत जाणून घेऊ, लोकप्रतिनिधींचं पण मत जाणून घेऊ आणि या पद्धतीनं कामाला सुरुवातीला आपल्याला पुढं त्या ठिकाणी करता येईल. त्याबद्दल आपण मात्र शतकामध्ये बाळगू नका. तर ते एक्सपिरियन्स कितीचं होतं, काय कितीचं होतं, या सगळ्या गोष्टी इथं साधारण वेगवेगळ्या प्रकारे दर्शन घेताना कसं असलं पाहिजे, दानपेटी कुठं असली पाहिजे, तिचा अधिकार कुणाचा असला पाहिजे, ते काही सगळेजण ठरवतील. ते मला काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. या पद्धतीनं तुमच्या राजेश विटेकरांना विश्वासामध्ये घेऊन आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन आता सगळ्यांनाच मला बोलता येणार नाही. मी त्याच्यामध्ये ट्रस्टीचे अध्यक्ष, ट्रस्टीचे कोषाध्यक्ष, तुमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, काही गावातले अजून काही ट्रस्टी किती 11 ट्रस्टी, त्यांचा पण काही मत असेल. इथं असणारे आमचे जे भटजी असतात त्यांचंही पुजारी आपण त्याबरोबर पुजाऱ्यांचं पण काय मत आहे वगैरे त्याबद्दल अशा पद्धतीनं आपण पुढे गेलो तर बाबांनो, आम्ही शिर्डीच्या साईबाबाचं जीर्णोद्धार केला. आम्ही सिद्धिविनायक आपलं ते मुंबईचं त्या ठिकाणचा जीर्णोद्धार केला. मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आमचा जेजुरीचा खंडेराया काही ठिकाणी काम आमची चाललेली आहे आणि मगाशी उल्लेख केलेल्या त्याही देवस्थानामध्ये आमची कामं चालली. यामुळं पुढच्या लोकांची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपण हे सगळं नियोजन करणार आहोत. मला दर्जा फार चांगला लागतो. मी येताना गाडी रत्नाकरजी आणि आमचे विक्रमजी या दोघांना पण सांगत होतो, त्याच्यात मी कुणाचा हस्तक्षेप थांबून देणार नाही. मी करणार ते माझ्याकडे जे नियोजन खातं आहे त्याच्या अंडर काम करणार. म्हणजे निधीची मला काही अडचण येणार नाही, कारण नियोजन खात्यात फायनान्स खातं हे माझ्याकडे असल्यामुळं त्याला कसा निधी द्यायचा, निधी एकदा काम हातामध्ये घेतल्यानंतर निधी कमी पडणार म्हणून काम नाही करणार असे पण वेळ येऊ देणार. पण ते एकदा जे ठरेल ते काम सुरू झाल्यानंतर आता इथं दगडच का बसवला, बाजरी गाड्याच का केली, इथं ग्रॅनाईट केलं असतं तर असं झालं होतं, असं काही वेगवेगळ्या गोष्टी या मात्र काळामध्ये एकदा सगळ्यांचं ठरलं की आता नावं घेतलेल्यांचं ते ठरल्यानंतर त्याच्यात राजकारण आणणार नाही. काही भक्तगण असतील परंतु वेगळ्या विचारांच्या असतील आणि त्यांच्या विधायक सूचना असतील तर त्याचंही मी स्वागत करेन. मला काही ते नाकारण्याचं काही कारण नाही. शेवटी आपल्या सर्वांचं काम, कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही आणि सगळ्या समाजाच्या करता, सगळ्या भक्तांच्या करता आणि भावी पिढीच्या करता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या, ते करण्याची माझी तयारी. आज जाणाऱ्या रात्री आज अर्धा दिवस परभणीच्या अर्धा दिवस हिंगोलीमध्ये बसवत आहे. मग रात्री माझ्याकडे जाऊन मी मुंबईला जाणार आहे उद्या रत्नागिरीला. पण तुम्ही हे सगळं विचार करा, वाघ आणि त्या बाबतीमध्ये आमच्या राजेशजींना सांगा, आणखी तुम्हाला सांगायचं आहे त्यांना सांगा. सगळ्यांनी ठरवा की मी काय सांगत होतो आणि या पद्धतीनं
आपण पुढे जाऊया. मी ते एकदा झाल्यानंतर विश्वास तुम्ही पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे बोट लावले. आता इथे इथे एक बोट, तिथे एक बोट, तिथे एक बोट, तिथे कमी जास्त इथं बारका होता, तसं होणार नाही. सगळं काही सिस्टमॅटिक होईल. सगळ्यांच्या साईज एकसारख्या होतील. त्याच्यामध्ये म्हणजे तसं कुणाला कमी लेखायचं आणि कुणाला जास्त लेखायचं असं पण करणार नाही. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी घंटा ती घंटा आता इथं 10 घंटा आहे. त्याच्यामध्ये 1 घंटा तिथं राहील, 1 घंटा इथं राहील वाजवायचं देवाची घंटा. त्या पद्धतीनं ते सगळं आपण करू. आणि आणखी काही तुम्हालाही वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करू. हे करताना आपल्याला जर इथं सभामंडप करायचं असेल तर हे काढावं लागेल. काही काळाकरता इथं ओपन राहील. नाहीतर हे आला होता अजित पवार आपल्याला श्री क्षेत्र नरसिंह सगळं पुढा करून गेला, तसं काही करू नका. आज सगळं जसंच्या तसंच राहील. फक्त त्याला हेरिटेज जगताच असतो अशा पद्धतीनं ते दिलं जाईल. कारण नंतर काय झालं, ज्यावेळेस आपल्या पूर्वजांनी ज्यांनी कोणी ही स्थापना केलेली आहे ती करत असताना तो काळ, नंतर बदलत गेलेला काळ, नंतर तुम्हाला जसं सोयीचं वाटलं, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणखी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, तुम्ही तुमच्या सोयीनं कुठं पायी लावायचा, कुठं काय करायचं. दर्शन बारी असती, मला माहित नाही ती दर्शन बारी कशी असती. पंढरपूरची आम्हाला माहिती आहे. आता आम्ही तिथलं दर्शन बारीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाईल. आता येताना तुम्ही असं कव्हर केलेलं आहे आणि म्हणजे ऊन लागू नये, पाय बाजू नये भाविकांचे. त्याकरता वेगळं आणखी काही आपल्याला करता येईल का, ते परमनंट असेल. आता काहीतरी तो हिरवा कपडा लावलेला आहे, तसं नाही, परमनंट चांगल्या पद्धतीनं तसं त्या सगळ्याचा विचार आणि सगळ्याची हाईट पीठ व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करू. त्या पद्धतीनं आपली सगळ्यांची मानसिकता असेल. पिण्याचं पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी आता सगळ्याचा उल्लेख करत नाही. उद्याच्याला लाईट गेली तर तिथं जनरेटर सेट असला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी करताना मी सगळं चांगलं करून देईल, पण नंतर तुमचं तुम्हाला सांभाळावं लागेल. तुमच्या राज्य सरकार अशा गोष्टींमध्ये लक्ष घालतं, एकदा करून देतं, पण नंतर तिथली स्वच्छता, तिथला काटेपणा, तिथल्या जे काही आमचे दर्शनाला लोक येत असतात त्यावेळेस वेगवेगळ्या दुकानामध्ये कोण नारळ विकत असतं, कोण काय विकत असतं, त्यांचंही आपल्याला नुकसान करायचं नाही. मी आज वेगवेगळ्या ठिकाणी करताना त्यांची पण आपण व्यवस्था करतो. जे मूळ जर विक्रेते आहेत त्यांनाच तिथं स्टॉल मिळतील. नाहीतर पुन्हा आता चला आपल्याला नवीन आता सुरू करू, आपण पण तिथं जाऊ, असं तिथं होणार नाही. ते मोजलं जाईल. तुम्ही ट्रस्टींनी पण त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे घ्या. कशा प्रकारच्या सूचना कलेक्टरला आणि प्रांताला पण तिथं गेल्यावर करील. पण माझी आता थोड्याने तिथं मिटिंग आहे. पण या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मी आपल्याला त्याच्यात मदत करेन. इतर पण विकासाच्या बाबतीमध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेले यांचा पाऊस काय चांगला वाढणार आहे. त्याच्यामुळं मी श्री क्षेत्र नरसिंहला पण प्रार्थना करतो की सगळीकडे पाऊस काय चांगला पडू दे, सगळीकडे सुख शांती समृद्धी नांदू दे. गरीब हंगाम आपल्याला चांगला जाऊ दे, आपला रब्बी हंगाम पण आपल्याला चांगला जाऊ दे, पुढचं वर्ष पण आपल्याला सगळ्यांना सुख समाधानाचं जाऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना करतो. परंतु प्रार्थना करणं हे आपल्या हातात आहे. पण आपापल्या जमिनीत काळ्या मातीची इमारतीमध्ये राहून सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. नवीन टेक्नॉलॉजी येते, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करू, त्याच्यातनं AI टेक्नॉलॉजी आणू, पाण्याची बचत करू, खताची बचत करू, त्याच्यातनं ऊसाचं क्षेत्र कणेज वाढू, त्याच्यातनं कापूस असेल, सोयाबीन असेल, जी तुमच्या भागामध्ये पिकं असतात त्याला पण कृषी खातं पण आपल्याकडेच आहे. कृषी खात्याला सांगून तिथं वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद आयोजित केले जातील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जागरूक केलं जाईल. पॅकिंग कसं करावं लागतं, मार्केटिंग कसं करावं लागतं, कुठल्या बाजारामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या तयार केलेल्या फळांना, भाजीपाल्याला, पिकांना, ऊसाला भाव मिळेल. या सगळ्या गोष्टीचं आम्ही वेळोवेळी राजेशला सांगत जाऊन तशा पद्धतीचे परिसंवाद त्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये घेतले जातील.
ही पण ग्वाही देतो. मी माझ्या भागामध्ये बारामतीच्या केलेला आहे, त्याच्यामध्ये तिथं सगळ्या गोष्टी प्रयोग केलेले आहेत. मी तुमच्याकडे प्रयोग करत नाही, तिकडं सिद्ध झालेलं आहे. काही कृषी विद्यापीठात सिद्ध झालेलं आहे, काही इतर भागात सिद्ध झालेलं आहे. त्याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज कसं मिळेल, तुम्हाला तुमचे व्यवस्थितपणे शेती कशी करता येईल, 3 लाखापर्यंत आम्ही पीक कर्ज त्या ठिकाणी मोफत देत असतो. वेळेत परतफेड केली तर, वेळेत वर्षभरात नाही केली तर मला 12% लागतं. आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही तुम्हाला आर्थिक शिस्त लावून घ्या आणि ह्या पद्धतीनं आपण आपला सर्वांनी विकास करूया ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा कारण इथं सभेचं नियोजन नव्हतं, इथं फक्त दर्शनाच्या करता यायचं होतं, तिथं आशीर्वाद घ्यायचे होते, तिथं नतमस्तक करायचं होतं आणि पुढे जायचं होतं. परंतु तुम्ही मोठ्या संख्येनं थांबला, मला उशीर झाला त्याबद्दल देखील व्यक्त करतो. कारण माझं मुंबईवरून मला पुण्यात मी होतो घ्यायला, विमानतळाने आलं त्याच्यामुळे मला इथे 1 तास यायला उशीर झाला. परंतु आता पुढच्या काही तासामध्ये ती भरून काढी, पण आपल्याला भेटता आलं. आज मी इथं काही सगळ्यांनाच आव्हान केलेलं आहे की बाबांनो, हार, तुळे, शाल, पैसे, नारळ या कुठल्या कुठल्या गोष्टी देऊ नका. तुम्हाला माहिती आहे 3 दिवसापूर्वी आपल्या जम्मू काश्मीरला आपल्या 27 निष्पाप भारतीयांचं काय तिथं घटना घडली, अतिरेक्यांनी विकृत असलेल्या लोकांनी काय केलं आणि निष्पाप लोक तिथं पर्यटनाच्या निमित्तानं गेले होते, बायका मुलांना घेऊन गेलेले होते, मित्र परिवाराच्या बरोबर गेलेले होते आणि तिथं आपल्यातल्या 27 महाराष्ट्रीयन लोकांना आपले महाराष्ट्रीयन भारतीयांना प्राण गमावे लागले. त्याच्यातले 6 आपल्या महाराष्ट्रातले होते, 2 पुण्यातले होते, असे वेगवेगळ्या भागातले होते. त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थोडा वेगळा प्रसंग आपल्या सगळ्या भारतीयांचा झाला आहे. आपण एकजूट ठेवली पाहिजे, आपण जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बळींच्या दलांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे त्याच रस्त्याने शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्याने परभणीकरांनो आपल्याला पुढे जायचं आहे, कोकणीकरांनो आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं कुणी जर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी दुही भाजवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला कुठल्याही प्रकारे आपण प्रतिसाद देता कामा नये. आपण शेवटी एक आहोत, आपण शेवटी भारतीय आहोत. आपण आता आपल्या भारतातल्या सगळ्या पाकिस्तानच्या लोकांना चलित जाव म्हणून सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे. इतर सगळ्या गोष्टी व्यवहार आपण त्यांचे बंद केलेले आहेत. त्यांचे हे वेगवेगळे अंबासडर आणि तिथं काम करणारे लोक त्यांना पण आपण जायला सांगितलेले आहे आणि त्याला योग्य ते ठोसा बदला घेतला गेला पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता तुमच्या माझ्या भारतीयांची झालेली आहे. त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर तो सगळ्या चर्चा आणि त्याबद्दलचे जे काही नियोजन करायचं असतं ते नियोजन केलं जातं. म्हणून आज या सगळ्या गोष्टीला आपण फाटा दिलेला आहे. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी जे काही विचार मांडलेले त्याबद्दल साधक बाबत चर्चा करा आणि लवकर मला सांगा. लवकर सांगितलं तर 3 जूनला माझं पुरवणी गाडी असती अधिवेशन असेल, जसं पावसाळी अधिवेशन म्हणतात, त्यावेळेस मग मी त्या गोष्टीचा कसा अंतर्भाव करायचा आणि काय करायचं ते मी करेन. पण त्यामध्ये तुमचं स्वतःचं मनापासूनची साथ आणि सहकार्य मात्र मला लागेल. त्या पद्धतीनं आपण विचारपूर्वक मला त्या ठिकाणी सांगा, विचारपूर्वक करून मला सांगा एवढं आणि जाण्याची परवानगी घेऊन. तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी या ठिकाणी दर्शन घेऊन या ठिकाणी संबोधित केलेले. काय आपण तीर्थक्षेत्रासाठी काय मागणी केलेली? तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी बरेच म्हणजे जुनं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक विकास आराखडा तयार करायचा आहे. तसं मी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपयाचा आराखडा तयार करावा अशी मी विनंती केलेली आहे.
त्यांनी सगळी पार्श्वभूमी बघितली त्यांची आणि एक मला असं वाटतंय की दादा लवकरात लवकर पैशासहित तीर्थविकास कसा आराखडा घोषित करते माहिती. त्यांचा जर आराखडा घोषित झालेलाच आहे तीर्थविकास आराखडा बोलण्यातून, परंतु फक्त किती हेच करायचं आहे. ज्यावेळेस आर्किटेक्ट लोक म्हणजे हे करताना व्यवस्थिशीर त्यावेळेस आकडा देखील डिक्लेअर होईल. त्या 2 महिन्यातच तुम्हाला आराखडा राजेशदादा टेकर यांच्याकडे सुद्धा आपण मागणी केली होती. हो. त्यांच्याबद्दल काय? राजेशदादा टेकर आमदार साहेब आहेत आमचे आणि मेन मुख्य प्रवाह तिथूनच आहे. लावून घे. हे जी मागणी आम्ही केलेली आहे बघून बसू विकास आराखड्याची मागणी राजेशदादाला आम्ही विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांचं एक म्हणणं आहे किंवा त्यांचं ते कुलदैवत दर शनिवारी दर्शनाला येतात आणि त्यांचं एक स्वप्न आहे किंवा तिथं विकास आराखडा मंजूर झालाच पाहिजे, कामं चांगली झाली पाहिजे दर्जेदार, असं एक त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तिथूनच आपण त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतलेली आणि कामाला लागलेलो आहोत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.